राज्याभिषेकानंतर 15 दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबादवर हल्ला केला होता। आपला राज्याभिषेक झाल्यावर 15 दिवसांतच बुऱ्हाणपूरची लूट करून आणि औरंगाबादवर हल्ला करून मुघलांना हादरात दिला होता। स्वराज्याचे धाकले छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने शत्रूला स्वराज्याकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत झाली नाही। राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी लगेच बुऱ्हाणपूरची लूट केली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती काय करू शकतात याचा ट्रेलर मुघलांना दाखवला होता। 1689 मध्ये त्यांची औरंगजेबाने हत्या केली होती, पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर फक्त 15 दिवसांतच मुघलांचा बालेकिल्ला असलेल्या त्यावेळेच्या खडकी आणि आत्ताच्या औरंगाबाद शहरावर हल्ला केला होता। 16 जानेवारी 1681 चा दिवस छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दुसऱ्याच वर्षी स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली आणि त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला। आपल्या राज्याभिषेकानंतर लगेचच त्यांनी आपल्या पराक्रमाचा जलवा दाखवायला सुरुवात केली। 16 जानेवारीला राज्याभिषेक झाला आणि 31 जानेवारी 1681 रोजी त्यांनी मुघलांचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार आणि सुरतेसारखं व्यापारी केंद्र असलेल्या बुऱ्हाणपूरवर छापा टाकला। छत्रपती शिवरायांनी मुघलांचं परदेशी व्यापारी केंद्र असलेल्या सुरतेवर 2 वेळा छापा टाकून कोट्यावधींची लूट केली होती। तो सगळा पैसा त्यांनी स्वराज्यासाठी खर्च केला, पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर 15 दिवसात अनपेक्षितपणे बुऱ्हाणपूरवर छापा टाकून मुघल साम्राज्याला हादरात दिला होता। एवढंच नाही तर त्यावेळी मराठा सरदारांनी औरंगाबादेवर हल्ला करूनही आपल्या पराक्रमाने मुघलांच्या नाकी नऊ आणले होते। छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर छापा टाकायची योजना आखली। रायगडापासून बुऱ्हाणपूर जवळपास 500 किलोमीटर अंतरावर। स्वराज्याच्या थोरल्या महाराजांनी सुरतेवर 2 वेळा छापा टाकून कोट्यावधी होणांची लूट होऊन मुघलांना चांगलाच धडा शिकवला होता, पण पुन्हा मुघलांच्या दक्षिणेकडील महत्वाच्या आणि व्यापारी शहरावर छापा टाकण्याचं धाडस छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं। बुऱ्हाणपूरची लूट करणे म्हणजे शत्रूंच्या गोटात जाऊन तोंडातला घास हिसकावून घेण्यासारखं होतं, पण ते शिवधनुष्य छत्रपती संभाजी महाराजांनी पेललं। बुऱ्हाणपूरचा सुभेदार त्यावेळी बहादूर खान होता। तो त्याच्या भाच्याच्या लग्नाला आपल्या मुलीसोबत जात असल्याची माहिती महाराजांना मिळाली होती। त्याने बुऱ्हाणपुरात 3000 सैन्य ठेवलं आणि आपल्यासोबत 5000 सैन्य घेऊन औरंगाबादला भाच्याच्या लग्नाला रवाना झाला होता। बुऱ्हाणपुरात फक्त 3000 सैन्य होतं। ती संधी साधून महाराजांनी आपले मामा सरसेनापती हंबीरराव यांना 15000चे सैन्य घेऊन पुढे पाठवले आणि ते आपल्यासोबत 4000चे सैन्य घेऊन दुसऱ्या रस्त्याने बुऱ्हाणपूरला पोहोचले। बुऱ्हाणपुरात फक्त 3000 सैन्य असल्यानं त्यांना जास्त विरोध झाला नाही। त्यांनी 3 दिवस बुऱ्हाणपूर मनसोक्त लुटलं। सुरत आणि दिल्ली सारख्या व्यापारी शहरांसारखं हे मुघलांचं मोठं शहर होतं, त्यामुळे हिरे, सोने, चांदी अशी मिळून छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास 2 कोटींची लूट जमा केली। या लुटीचा संदेश औरंगाबादला बहादूर खानला पोहोचला आणि तो तत्काळ औरंगाबादेतील सैन्य आपल्यासोबत घेऊन निघाला। त्याने आपल्यासोबत औरंगाबादचे 20,000 सैन्य घेतले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर त्यांना आडवा गेला। दरम्यान इकडे महाराजांनी आपल्या सैन्याचे 3 भाग करून त्यांना लूट घेऊन वेगवेगळ्या वाटेने स्वराज्याकडे रवाना केले। बहादूर खान महाराजांच्या परतीच्या वाटेवर बसला होता, पण त्याच्या हाताला काहीच लागलं नाही। कोट्यावधींची लूट महाराजांनी दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे स्वराज्याकडे रवाना केली होती। बहादूर खान औरंगाबादचे 20,000 सैन्य घेऊन आपल्यासोबत आला होता, पण त्याच वेळी औरंगाबादमध्ये खूप कमी सैन्य होतं आणि हीच संधी साधून मराठा सरदार सूर्याजी जखडे यांनी पैठण मार्गे औरंगाबादेवर हल्ला केला। सूर्याजी जखडे यांच्याकडे 7000ची फौज होती। या फौजेनिशी त्यांनी औरंगाबादेवर हल्ला केला खरा, पण ही बातमी बहादूर खानला कळाल्यानंतर त्याने आपला मोर्चा परत औरंगाबादकडे वळवला। इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती बहादूर खानची झाली होती। त्याने 20,000चे सैन्य घेऊन औरंगाबादकडे धाव घेतली आणि सरदार सूर्याजी जखडे यांना माघार घ्यावी लागली होती। या हल्ल्यातून आणि लुटीतून महाराजांनी बहादूर खानला चांगलाच धडा शिकवला होता। यात महाराजांनी जवळपास 2 कोटी रुपयांची लूट मिळवली। बुऱ्हाणपूर सारख्या व्यापारी शहराची लूट झाल्यानंतर औरंगजेबाने बहादूर खानाला सुभेदार पदावरून हटवले। छत्रपती संभाजी महाराजांच्या रणनीतीचा, गनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मुघलांनी एवढा धसका घेतला की पुढच्या 8 वर्षे मुघलांना स्वराज्याच्या सीमा ओलांडता आल्या नाही। छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर दक्षिण काबीज करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला स्वराज्यात प्रवेश करण्यासाठी पुढचे 8 वर्षे झुरावं लागलं होतं। स्वराज्य गिळंकृत करून सर्व जगाचा ताबा मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मराठी मातीत काढलं होतं। अशा पराक्रमी वीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा।
अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या यूट्यूब चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.